हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत असणार. तर चला, आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे किचन क्लिनिंग रूटीन, आणि ते पण नाईटचं. तर किचन हा असा भाग आहे की आपल्या महिलांचा अर्धा म्हणजे अख्खा दिवस हा किचनमध्ये जातो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा आपला दिवस पूर्ण किचनमध्ये जात असतो बघा. थोड्यासाठी पण जावंच लागतं. त्यामुळे किचन हे आपलं जेवढं स्वच्छ राहील तेवढं ते आपल्यासाठी बरं वाटतं बघा. आणि किचन जराशी पण घाण घुण असली ना तर आपल्यालाच ते बरं वाटत नाही, आणि पुढची गोष्ट आपल्याला करूसुद्धा वाटत नाही. त्यामुळे किचन जेवढं क्लीन राहील तेवढं आपण ठेवायला पाहिजे. आणि भरपूर महिलांचं असं होत असते की बाबा रात्रीच्या टायमाला खूप जण आळस करतात आणि भांडे वगैरे रात्रीचे घसत नसतात. त्यामुळे काय होतात, किचनमध्ये मेन म्हणजे जास्त करून कीटकनाशक वगैरे होतात, त्याबरोबर कॉकरोच वगैरे पण होतात, ते आपले रात्रीचे खरकटे भांडे वगैरे असल्यामुळं. आणि किचनमध्ये वेगळाच वास वगैरे पण येतो बघा रात्रीचे खरकटे भांडे वगैरे असले की. आणि मेन म्हणजे किचन हे मेसी असलं ना तर आपल्याला स्वतःला म्हणजे अर्ध मन आपलं हे किचनमध्येच असतं बघा, किचन क्लीन नसले की. आणि एक रातभर असं भरडं नसते की बाबा सकाळी उठून भांडे घासायचे रात्रीचे. त्यामुळे ना ह्या गोष्टी रात्री थोडा वेळ लागतो, एक 10 मिनटं लागतात बघा करायला, 10 ते 15 मिनटं. पण तेवढ्यासाठीच आपण खूप आळस करत असतो. थोडा वेळ आपण तो आळस साईडला ठेवला ना तर ह्या गोष्टी होतात क्लीन. आता मी किती दिवस झाले, पोरं माझे लहान होते तरी पण मी करूनच झोपायची, कारण की रात्री करून झोपलं ना तर सकाळी खरंच इतकं भारी वाटतं आणि इतकं फ्रेश वाटतं ना, खूप छान वाटतं. आणि सकाळी तर बरंच म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे करायला हे ते करायला भरपूर वेळ असतो. त्यामुळे रात्रीच आपण ह्या गोष्टी केल्या ना सकाळी आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं करायला, नाश्ता वगैरे, जेवण, स्वयंपाक वगैरे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण स्वच्छ असं क्लीनच ठेवायला पाहिजे किचन. थोडा वेळ लागतो पण होत असतं बघा. तर झालेत माझे आता भांडे वगैरे. तर माझे हे दुपारचे आणि संध्याकाळचे दोघी मिळून मी रात्री सर्व जेवण वगैरे जे आपलं उरलेलं असतं ते खाली करून त्यानंतर ते सर्व भांडे जमा करून एकदाच मी घसून ठेवत असते रात्री, आणि लगेच घसल्यावर मांडायचे नाही, थोडं म्हणजे जाळीत ठेवायचे, त्यानंतर सुकल्यावरच भांडे मांडायचे. तर चला, आता माझे भांडे वगैरे पण घसून झालेले आहेत, आणि मला आज करायचं होतं किचन स्वच्छ असं घसून घ्यायचं, कारण की आले आता दिवाळी. तर दिवाळीचा फराळ वगैरे सुरुवात करायची, आणि दिवाळीचा फराळ करायचं म्हटलं की थोडं किचन वगैरे क्लीन असलंच पाहिजे. त्यामुळे मग, आणि मी दसऱ्यामध्ये साफसफाई वगैरे केलेली आहे भांड्यांची वगैरे, म्हणून मी जास्त आता साफसफाई करणार नाही आहे. आणि आता काय नाही, आता फक्त मी किचन स्वच्छ घसणार. कसं व्हाईट किचन असल्यामुळे ना सारखं स्वच्छ असं घसावंच लागतं किचन मला. आणि त्याचबरोबर बघा, इथं पोरांची किती पसारा करून ठेवला आहे पोराने, आणि त्यांची मस्ती एक वेगळीच चालू होती. तर दोघांना बघून मला ह्या कामं करायला लागतात. आणि दिवसा तर ह्या गोष्टी शक्यच नाही, कारण की दिवसा तर पोरं झोपत पण नाहीत, काय नाही, आणि त्यामुळे हे कामं जमत नाहीत. म्हणून मी संध्याकाळी हे खेळत आहेत पोरं, तवर मी म्हणलं किचन वगैरे आज स्वच्छ क्लीन करून घेऊ, कारण की मला 1-2 दिवसात आता मी छान असे रेसिपी वगैरे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे डेली ब्लॉग आणि परत रेसिपी वगैरे काय बघायला आवडतील ते नक्की करा. तर चला, आता माझं बघू शकता तुम्ही किचन मी असं स्वच्छ आता घसून घेत आहे. तर ब्लॉगवर कोणी आत्तापर्यंत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर चला, मी जाळी वगैरे पण मी आता दसऱ्यामध्ये सर्व स्वच्छ असं घसून घेतलेली, त्यामुळे मग मी आता घसलेलं नाही आहे. आता फक्त किचन वगैरे छान असं क्लीन करून घेत आहे स्वच्छ असं. आणि कसं आहे ना, तेलकट जागा आहेत ना ते कसं चिपकून राहतात भिंतीला वगैरे, परत गॅसला वगैरे पण. आणि मी डेली काय असं गॅस घसत नाही, मी हप्त्यातून दोनदा वगैरेच घसते, कारण की कसं आहे ना त्या बर्नरमध्ये वगैरे पाणी जातं, त्यामुळे मी हप्त्यातून 2दा वगैरे घसते गॅस, नाहीतर मग कपड्याने स्वच्छ पुसून घेत असते. मग तरी पण आपलं थोडंफार चिकटपणा असतोच, त्यामुळे मग आता स्वच्छ असं घसून घेते आहे. तर चांगला असं मी आता गॅस परत किचन ओटाव सर्व मी व्यवस्थित असं आता घसून घेणार आहे. तर ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू बनवून राहा.
तर बघू शकता माझं किचन सर्व क्लीन झालंय. तर मी कपड्याने पण एकदा स्वच्छ असं किचन पुसून घेतलेलं आहे. आणि किचन जेव्हा स्वच्छ झाल्यानंतर ना आपली फिलिंग म्हणजे ढगातच, म्हणजे खूपच भारी वाटतं बघा. तर किचनचं आवरून झाल्यानंतर ना आता मी आली आहे हॉलमध्ये. तर हॉलमधलं आता आवरून घेत आहे. आणि रात्रीचे आता टाईम झालेला आहे, सध्या 9 वाजून गेलेत, 9 साडेनऊ वाजलेले आहेत. आणि इथं पोरांची पण मस्ती चालू होती आणि पोरं 1 मिनिटसुद्धा शांत बसत नाहीत, सारखे पसारा करतात. आणि त्यांना बोलूसुद्धा काहीच उपयोग नाही, कारण की पोरांना जेवढं आपण थांबवतो तेवढं जास्त करतात ते. त्यामुळे मी त्यांना मनसोक्त म्हणत असते, जेवढं करायचं करा आणि खेळा. आणि मग शेवटी मग मी सर्व आवरून आणि मग नंतर आम्ही झोपायला जात असतो. तर बघू शकता आता मी अख्खा घरातला कचरा काढला आहे, बेडरूम, किचनमध्ये वगैरे सर्व व्यवस्थित, आणि हॉलसुद्धा व्यवस्थित आवरून घेतलेला. आणि बाकी पोरांचे खेळण्या तर एका जागेला नसतातच कधी, मग ते सर्व काढलेले आहेत आता मी कानेकोपऱ्यातून. आणि मयंक आरव आता बघू शकता तुम्ही एकदम शांत बसलेले आहेत. तर चला आता मी झाडू वगैरे मारून झालेला आहे माझं. आणि हॉलसुद्धा एकदम छान असं टकाटक झालं आहे बघा आवरून. आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका, उद्यासुद्धा छान असं मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार आहे. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.